राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. आज आपलं स्वागत आहे मित्रांनो कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण रिव्ह्यू करणार आहोत महिंद्राची एक बोलेरो गाडी येऊन जाते. बोलेरोमध्ये मित्रांनो तसे दोन मॉडेल येऊन जातात. एक शॉर्ट बोलेरो आहे आणि एक आपली इथे न्यू बोलेरो. न्यू बोलेरो म्हणजेच की मित्रांनो, जे सिटीतले लोक आहेत त्यांच्यासाठी ही न्यू बोलेरो कंपनी लॉन्च केलेली होती. आणि शॉर्ट बोलेरो म्हणजे आपले एकदम जे शेतकरी आणि देसी माणसं वगैरे असतात त्यांच्या हिशोबाची ती बोलेरो आहे. तर मित्रांनो, तिच्यावरती आधारित आपल्याला ही गाडी येऊन जाते बोलेरो निओ. जिचं मॉडेल वगैरे मित्रांनो N11 म्हणजे N11 येऊन जाते, जे की हिचं टॉप मॉडेल वगैरे आहे मित्रांनो. त्या संघाचं आपण बोलायला गेलो, हे फक्त डिझेलमध्ये येऊन जाते गाडी. डिझेल मॅन्युअलमध्ये येऊन जाते. याच्यामध्ये ऑटोमॅटिक किंवा पेट्रोल व्हेरियंट वगैरे येत नाही मित्रांनो. आणि मित्रांनो, आज आपण नाही का याच गाडीचा रिव्ह्यू करणार आहोत, ते पण आपल्या मराठीमध्ये. चॅनलवरती नवीन आलेला असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की मित्रांनो, आपल्या चॅनलवरती आपण असे मराठी रिव्ह्यू आणत राहू आणि आणत राहणार आहोत अजून पण. त्यामुळे आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. बाकी आपण बोलू आपल्या गाडीचे जे बोलेरो न्यू वगैरेची चाबी वगैरेबद्दल सगळ्यात पहिले मित्रांनो. तर आपल्या गाडीची चाबी वगैरे दिलेली मित्रांनो, ती तुम्हाला या टाईपची दिलेली आहे. हे बघू शकता तुम्ही, तर 3 बटन वगैरे दिलेले आहेत. तुम्ही गाडीला अनलॉक वगैरे करू शकता मित्रांनो. हे दाबलं की तुमची गाडी पार्किंगमध्ये असेल ते आवाज वगैरे करायला लागेल, अशी सायरन टाईप. याला बंद वगैरे तुम्ही करू शकता. बाकी इथं तुम्हाला दिलेलं लॉक वगैरे, हे दाबलं की गाडी आपली लॉक वगैरे होऊन जाईल. बाकी आपल्याला येऊन जाते फिजिकल जे फ्लिप की वगैरे मित्रांनो. म्हणजे दुसरी की वगैरे दिली कंपनी, ती आपल्याला नॉर्मल की वगैरे दिली आहे, डमी की टाईप आपल्याला दिली मित्रांनो, जी की आपल्याला इमर्जन्सीवर कामा येऊन जाईल मित्रांनो. आपण बोला मित्रांनो आपल्या गाडीच्या प्राइसिंग बद्दल. तर मित्रांनो, हिची जी एक्सशोरूम प्राइस वगैरे आपल्या वाशिममध्ये गाद्रे महिंद्रावर 9,99,000 एक्सशोरूम जात आहे. बाकीच्या ऑनरोड प्राइससाठी तुम्ही शोरूमला कॉल वगैरे करू शकता मित्रांनो. त्यासंगच आपण बोलूया, हे जे बोलेरो वगैरे गाडी वगैरे आहे, ही फक्त आपल्या डिझेलमध्येच येऊन जाते, जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलेलं आहे. चला आपण सगळ्यात पहिले इंजिन वगैरे बद्दल आपण जाऊया, त्यानंतर तुम्हाला अजून फीचर्स सांगूया. बाकी इथं तुम्हाला बोनेट वगैरे ओपन इथून तुम्ही आरामात यायला करू शकता मित्रांनो. जसं बाकी मित्रांनो, इथे बोनेट वगैरे जास्त वजनदार नाही आहे, पण आपल्या शॉर्ट बोलेरोचं बोनेट वगैरे खूप जास्त वजनदार आहे. तर मित्रांनो, हे येऊन जातं आपल्या गाडीचं इंजिन वगैरे, जी की आपल्याला एम ऑफ डिझेल इंजिन वगैरे येऊन जाईल मित्रांनो. जी की आपल्याला एम ऑफ 100 जी इंजिन टाईप वगैरे मित्रांनो, तसं इंजिन आपल्याला 1.5 लिटरमध्ये 1463 सी सीमध्ये आपल्याला 98.56 BHP आणि 260 न्यूटन टॉर्क करून देते मित्रांनो. बाकी मित्रांनो, इथं तुम्हाला इन्स्टॉलेशन वगैरे हे दिलेलं आहे. जास्त वजनदार वगैरेचं बोनट वगैरे नाही आहे, तर आरामात त्याला आपण ओपन वगैरे करू शकतो मित्रांनो. बाकी त्याची दांडी वगैरे दिलेली आहे, कारण की आपल्या गाडीमध्ये हायड्रोलिक्स वगैरे आपल्याला येत नाहीत मित्रांनो. तर मित्रांनो, आपण बोलू आपल्या गाडीचा लुक वगैरे बद्दल. तर या प्रकारे आपल्या गाडीचं लुक वगैरे जाईल मित्रांनो. आपण बोलूया हेडलाईट वगैरे बद्दल. आपल्या गाडीमध्ये आपल्याला DRS वगैरे दिलेले आहेत आणि हेडलाईटमध्ये आपल्या हॅलोजन सेटअप वगैरे दिलेलं आहे कंपनीने. बाकी इंडिकेटर्सवर आपल्याला ते पण हॅलोजनमध्ये दिलेले आहेत. खाली आपल्याला फॉग लाईट वगैरे पण दिलेले आहेत मित्रांनो. बाकी समोरचं आपलं जेवढं बंपर वगैरे दिलेलं आहे प्लास्टिक टाईप आहे मित्रांनो. आपल्या बोलेरोसारखं एकदम असं लोखंड टाईप आपल्याला नाही मिळत मित्रांनो. बाकी तुम्हाला इथं 2 हॉर्न वगैरे दिलेले आहेत आणि इथं आपल्याला मदत येऊन जाते आपलं महिंद्राचं लोगो वगैरे मित्रांनो. आता आपण बोलूया मित्रांनो आपल्या गाडीच्या लांबी रुंदी वगैरे बद्दल. तर आपल्या गाडीची जशी लांबी मित्रांनो, ती आपल्याला 3,995 mm मध्ये मिळून जाईल. आणि आपल्या गाडीची जी रुंदी वगैरे मित्रांनो, ती आपल्याला येऊन जाते 1,795 mm मध्ये. त्यासंगच आपल्या गाडीचा जो हाईट वगैरे आपल्याला, ती आपल्याला येऊन जाते 1,817 mm मध्ये मित्रांनो. आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या व्हीलबेस वगैरे बद्दल. तर व्हीलबेस वगैरे कंपनी दिलेलं आपल्याला 2,680 mm मध्ये. आणि आपल्या गाडीचं ग्राउंड वगैरे दिलेलं मित्रांनो, ते आपल्याला 180 mm मध्ये दिलेलं कंपनीनं. तर चांगलं ग्राउंड वगैरे मित्रांनो, म्हणजेच की खराब रोड वगैरे असला तरी आपल्याला काय जास्त प्रॉब्लेम वगैरे येणार नाही मित्रांनो. ग्रॉस वेट वगैरे दिलेलं मित्रांनो, ते आपल्याला 2215 kg मध्ये दिलेलं आपल्या गाडीचं ग्रॉस वेट वगैरे. आणि आपल्या गाडीचं जे टर्निंग रेडियस वगैरे आहे ते आपल्याला येऊन जाते मित्रांनो 5.35 मीटरमध्ये आपल्याला येऊन जाईल. बाकी मित्रांनो, आपल्या गाडीचं जे डिझेल टँक वगैरे दिले कंपनी, आपल्या 50 लिटरमध्ये येऊन जाते. आणि मित्रांनो, तुम्हाला याच्यामध्ये ॲडब्ल्यू वगैरे टाका लागते, कारण की डिझेल गाडी वगैरे आहे. डिझेल गाडीमध्ये तुम्हाला माहिती आहे ॲडब्ल्यू वगैरे टाका लागते. त्यानंतर मित्रांनो, आपण बोलूया आपल्या गाडीच्या इंटिरियर वगैरे बद्दल एकदा. त्या अगोदर आपण बोलूया टायर्स वगैरे बद्दल. तर मित्रांनो, आपल्या गाडीमध्ये टायर वगैरे दिलेले कंपनीने सीएट कंपनीचे टायर अलावी वगैरे तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो, जे की ब्लॅकमध्ये येऊन जाईल. समोर आपल्याला डिस्प्ले वगैरे येऊन जाते 215/70R16चा टायर येऊन जाते मित्रांनो, जे की आपल्याला एक 16 इंचेस का डायमंड कट आला वगैरे नाही, नॉर्मल आला वगैरे येऊन जाते मित्रांनो. समोर डिस्क ब्रेक दिलेली कंपनीने, मागं आपल्या ड्रम ब्रेक सिस्टम वगैरे दिलेली आहे. आता आपण एकदा आपल्या गाडीला एकदा आतून जाऊया, एकदा आतून जाऊया गाडीमध्ये. तर सगळ्यात पहिले मित्रांनो, तुम्हाला इथं बॉट वगैरे ठेवण्यासाठी जागा वगैरे दिलेली आहे. आणि इथं तुम्हाला सगळं हार्ड प्लास्टिक वगैरे दिलेलं आहे मित्रांनो. आणि सीटचे कंट्रोल वगैरे बघायला गेले ते तुम्हाला सगळं कसं मॅन्युअल वगैरे दिलेलं मित्रांनो. तर सीट ॲडजस्टमेंट झाले, सीटला समोर मग करायचं तुम्ही इथून सगळं मॅन्युअल करू शकता. बाकी डिझेल टाकीला तुम्ही इथून वगैरे ओपन करू शकता मित्रांनो. आणि बोनटला तुम्ही याला इथून ओपन करू शकता. इथं तुम्हाला जागा वगैरे दिलेली कंपनीमध्ये. मी पण तुम्हाला एक इथं फीचर सांगतो सर एकदा तुम्हाला मी, जसे ECSचं फीचर्स दिले आपल्याला. आणि यावर दिले मित्रांनो आपले इको फीचर्स. इको म्हणजेच की बटन आपण दाबून धरलं किंवा आपण दाबून दिलं असं, तर आपली गाडी जी डिझेल वगैरे पिणार आहे ती थोडी कमी पिईल.
जेणेकरून आपल्याला जास्त मालिश वगैरे होऊन जाईल. पण तुम्हाला जर वाटलं की गाडीमध्ये थोडी पॉवर वगैरे कमी होत आहे, तुम्ही याचं बटन दाबलं तर ही गाडी ऑटोमॅटिकली पॉवरमध्ये लागून जाईल मित्रांनो. बाकी आपल्या गाडीची मीटर कंट्रोल वगैरे तुम्हाला इथे दिले मित्रांनो, जे की मॅन्युअल गाडीमध्ये जे मीटर वगैरे दिलेल्या कंपनीने ते आपल्या या प्रकारे होऊन जाईल. तुम्ही बघू शकता. आणि याच्यामध्ये आपले फुल डिजिटल मीटर वगैरे मित्रांनो येत नाही, नॉर्मल मीटर वगैरे होऊन जाईल आपल्याला. बाकी ते स्क्रीन वगैरे दिलेली पण आपल्या इन्फॉर्मेशन सिस्टम वगैरे या टाईपमध्ये येऊन जाईल आपल्या गाडीची. बाकी मित्रांनो आपल्या गाडीचं स्टेरिंग वगैरे दिलेल्या कंपनी आपल्या या प्रकारे दिलेलं आहे. इथं आपल्या महिंद्राचा लोगो करा आणि या बाजूला आपली जी इन्फॉर्मेशन सिस्टम वगैरे दिली याचे कंट्रोल आपले दिलेले आहेत. याच्यामध्ये ॲपल कारप्ले वगैरे काम नाही करत, फक्त अँड्रॉइड काम करायला याच्यात तुम्ही बघू शकता. बाकी इथं तुम्हाला येऊन जाते याचे क्रूज कंट्रोल, याला तुम्ही कॅन्सर वगैरे आणि सेट वगैरे तुम्ही बघू शकता मित्रांनो. बाकी या बाजूला आपल्याला तिची हेडलाईट कंट्रोल, वायपर कंट्रोल आणि फॉगलाईट कंट्रोल वगैरे. बाकी साईड आपल्याला बाकी या बाजूला आपल्याला इचेवाले जे वायपर कंट्रोल हे आपल्याला दिलेले आहेत. मीटर वगैरे तुम्ही बघू शकता गाडीचं आपल्या या प्रकारे येऊन जाईल मित्रांनो. आणि आपल्या गाडीमध्ये जे गिअरबॉक्स आणि आपल्या गाडीमध्ये जे गिअरबॉक्स सिस्टम दिली मित्रांनो ते आपल्या 5 स्पीड येऊन जाईल. बाकी रिव्हर्स कॅमेरा वगैरे बघसाल तुम्हाला या प्रकारे येऊन जाईल याची क्वालिटी वगैरे मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला गाईडलाईन वगैरे अशी मिळणार नाही काहीच, तुम्हाला तुमच्या अंदाजानुसार आपल्या गाडीवर मागं घ्यावं लागेल. पण कॅमेरा क्वालिटी चांगली आहे मित्रांनो. खाली आपले एसी कंट्रोल करायला दिलेली कंपनीने, त्याच्या खाली आपल्याला 3 चार्जिंग पॉईंट दिले, 12 वोल्ट, एक 15 वोल्ट आणि एक आपल्या येऊन जाते USB चार्जिंग पॉईंट. बाकी इथं आपल्या येऊन जाईल मित्रांनो एक 3. बाकी इथून जाईल आपल्या मित्रांनो पॉवर विंडोज कंट्रोल करा, जसे आपल्याला नॉर्मली थारमध्ये आपल्याला मिळतात मित्रांनो. बाकी हँड वगैरे या बाजू इथं दिलेले प्रॉपर आपली ही सेमी सीटर गाडी वगैरे दिलेली मित्रांनो कंपनीने. बाकी याच्यामध्ये तुम्हाला अजून एक व्हेरियंट वगैरे येऊन जाईल जे की आपल्याला 9 सीटरमध्ये येऊन जाते. वगैरे आपल्या सीट पशी दिलेले आपल्याला स्कॉर्पिओ क्लासिक सारखे दिलेले थोडी टचअप. बाकी मित्रांनो आपण बोलू आपल्या गाडीच्या सेकंड रो बद्दल. आणि मित्रांनो आपल्या गाडीचं ग्राउंड क्लिअरन्स थोडं कमी आहे, तरी पण आपल्या गाडीचं ग्राउंड क्लिअरन्स तर चांगलं आहे मित्रांनो. 180 mm मध्ये दिलेले, तरी पण आपल्या गाडीमध्ये आपल्याला जे फुटस्टेप वगैरे दिलेले ते चांगल्या प्रकारे दिलेले मित्रांनो. आपल्या गाडीच्या ग्राउंड क्लिअरन्स आपल्याला 180 mm मध्ये दिलेले आहे. आपल्या गाडीमध्ये चढण्यासाठी आपल्याला फुटस्टेप वगैरे पण दिलेले आहेत. म्हणजे घरातनी जर कोणी असं भुजक माणूस वगैरे असेल तर त्याला चढायला गाडीमध्ये थोडी आसानी जाऊ शकते. बाकी इथं वरी काहीच दिलेलं नाही असं पकडायला गाडीमध्ये चढताना. पण बाकी मित्रांनो आपलं जे लेग स्पेस वगैरे आहे किंवा थाय सपोर्ट वगैरे असते ते आपल्याला चांगल्या प्रकारे मिळालेलं आहे. बाकी तुम्हाला इथं रिअर एसी इव्हेंट वगैरे आहे मित्रांनो काहीच मिळत नाही, किंवा चार्जिंग पॉईंट वगैरे पण आपल्याला मधात मिळत नाही आहे. तुम्हाला ते सगळं समोरच येऊन जाईल मित्रांनो. बाकी हे येऊन जाते तुम्हाला मागं 2 सीट वगैरे पण तुम्हाला दाखवणार आहे मी. बाकी इथं आपल्याला फक्त 2 हेडरूम वगैरे दिलेले कंपनीने, बाकी इथे कम्फर्ट वगैरे दिलेलं मित्रांनो. बाकी चला आपण जाऊया एकदा सेकंड रो मध्ये. चला आता जाऊया मित्रांनो आपल्या याच्या गाडीच्या बॅक प्रोफाईल बद्दल. तर मागून आपल्या गाडीचं जे लुक आहे मित्रांनो ते आपल्या या प्रकारे येऊन जाईल. मी जे तुम्हाला सांगू लागलो गाडीमध्ये 2 मॉडेल वगैरे दिलेले आहेत, तर एक बोलेरो निओ आहे आणि एक आपल्या निओ प्लस वगैरे येऊन जाईल मित्रांनो, जी काय आपल्याला येऊन जाते 9 सीटरमध्ये. आणि ही बोलेरो वगैरे आपल्याला येऊन जाते मित्रांनो 7 सीटरमध्ये. बाकी बोलेरो सारख्याच येतात त्या, फक्त थोडंसं सीटिंगचा आपल्याला डिफरन्स करून जाते. ही 7 सीटर आणि ती 9 सीटर वगैरे मित्रांनो. बाकी आपण बोलूया आपल्या गाडीच्या स्टेपनी वगैरे दिलं हे आपल्याला येऊन जाते नॉर्मल स्टिअरिंगमध्ये, जे की आपल्याला सीएटचा कंपनीचा टायर आहे, जे की आपल्या 16 इंचचा येऊन जाईल मित्रांनो. बाकी तर बोलेरो निओची पॅचिंग वगैरे येऊन जाईल. आणि आतल्या बाजूला बघसाल तर आपले बोलेरो निओ बाकी आपले शेमडीचे कवर वगैरे मित्रांनो ती इथं दिली आपल्याला कंपनीने. बघू शकता तुम्ही असं लोगो वगैरे किती प्रकारे किती चांगल्या प्रकारे दिलेलं आहे. बाकी तर दोघं जण आरामात बसू शकतात मित्रांनो, लहान वगैरे मुलं वगैरे असले तर आरामात बसू शकतात. मोठे माणसं पण बसू शकतात, पण त्याला प्रॉब्लेम जाऊ शकते नंतर. बाकी आपल्या इथं मित्रांनो रिअर वायपर, डिफॉगर आणि वॉश वगैरे दिलेले कंपनीने, तर हे चांगल्या प्रकारे आपले फीचर्स वगैरे होऊन जाईल मित्रांनो. तर तुम्हाला आपला आहे मराठीमध्ये रिव्ह्यू करा गाडीचा कसा वाटला कमेंट करून सांगा मित्रांनो. यानंतर तुम्हाला कोणत्या गाडीचा रिव्ह्यू करा बघायचा ते पण कमेंट करून सांगा. चला भेटूया तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो.